आपलं कसं जसं आहे तसं. आज तर तुम्ही लय निवांत बसलाय. निवांत जायचे की कामावर का ग? कुठे जायचंय? आता कुठं जाते एकच जागेवर दुकानावर मला नसतं आता साईडवर काम. नसतं पहिलं असायचं. होय. अहो तुम्हाला एक सांगायचं होतं, सांगू का नको? काय ग? आणणार का पण? काय तिकडे जागा नसती होई, इथं चार्जिंगला 3 वेळा लावायचं. आपण चार्जर इथं किती वेळा सांगितलंय, चार्जर तिकडे नेऊन मोठ्या खोलीत लाव. इथं काय लावायची गरज बरं आहे? असून द्या, लावलं असं. आता किती दिवस भाऊजींशी नाही बोलणार? किती दिवस बोलणार नाही म्हणजे? उभे आपलं मोठं आहे तरी कळत नसलं. अगं पण विषय ते नाही, इथं चार्जिंगला लावायची गरजच नाही ना फोन. बरं असून द्या. एक तर तुम्हाला विचारायचं तर राहिलेच बाजूला, ती दुसरं आलं पुढं. एक आणायचं होतं, आणणार का? काय आणायचं होतं. नाही आता काय सांग नको आहे, 10 तारखेपर्यंत पगार होतो. तू काय नाव सुद्धा काढ नको. का हो? कारण एकतर पैसे नाहीत आता. पगार बी होणार आहे का नाही मला माहिती नाही. वेळेस 5,000 रुपये आणलं होतं मी, त्यातलं माझं ते दिवशी बक्कीला कपडे घेतले. वहिनी मी चाललोय. कुठं चाललंय? असं मजुरी जाणार कुठं? काय नाटक करतो, 3 वेळा खांदावतोय ते हिथं आपल्याला येऊन. टेव झालं टेव झालं, त्याची नाटकं चालली ती फक्त, दुसरं काय विषय नाही. काय गड्या, नवीन नवरा नवरी असल्यावर घरात गप्पा मारते, तिथंच आता माझ्या जागेवर बसलेत ते. आता काय करायचं, उगाच गोट्यावर भांडणं केली. रेश्मा वहिनीचं काय नाही, गोट्याचं कसं काय, आता बक्कीचा काय फोन पण आहे ना. गोट्या काय भांडणं नाही म्हटली तर गोट्या काय लगीन लावून देणार नाही, आमचं काय जुळवून देणार नाही, जाऊन पण देणार नाही तिच्याकडं. तिला मस्का पॉलिश लावलं पाहिजे, नाही तर काय खरं नाही गड्या आपलं. बघू आता काय होतंय. ते संध्याला अजिबात तू काय बी ते अंड्याच्या पोळ्या हिन करून द्यायचे नाहीत बरं का, तुला मी आधीच नाही सांगतो. चला हा तुम्हाला डबा आणून देते की. हा डबा दे, पण तोय ना त्याला अजिबात ते म्हणेन चपात्या गरम करा, भाजी गरम नाही करा. काय म्हणत ते मला तसं नाही काय. मी तुला आधीच सांगतोय. हा त्याने त्या दिवशी माहिती ना तुला भांडणं केली ती. हा, चालेल, मग ती भांडणं मिटेपर्यंत मी तर त्याच बरं नाहीच बोलणार. ते बरंच बोलण्याचा प्रयत्न करतो. बरं चल डबा दे. आले वहिनी नाही तर मग माझी गाडी आहे की. द्या की भाऊजींची गाडी. हाय माझी गाडी. आज त्याला साहेबाकडे पण जायचं होतं ना सोमवारी. मग न्यायची गाडी, तुम्हाला जायचंय हाय गाडी, मला लागायची नाही. नाही नको का? मी माझ्या हिमती घेतो, मला कोणाच्या गाड्यांची गरज नाही. साहेबाकडे जायचंय ना आज. बघा आता रेश्मा वहिनी नाही, त्यांनी 40,000 दिले तर म्हणा माझी गाडी घेऊन जा. एवढं काय मला काय नाही, तुम्हाला माहित आहे ना. काय एवढं कपटेवानी, एवढं काय मी त्याला बोललोय का? उलट मी तुम्ही दोघं बघून घ्या, मला नका काय सांगू, मला आता घरात काम आहे. पण एवढं काय वहिनी, मी काय एवढं भांडलोय का त्याच्याबरोबर? बोलायला काय झालं एवढा ताटतोय? मस्का पॉलिश लावायचं. तुम्ही विचारा ना संध्याकाळी आल्यावर, मला काय सांगतो तुम्ही, काय सांगू? कसं जुळायचं बक्कीचं माझं, हे दोघं असे करायचे म्हणल्या अवघड झालं गड्या. उगाच भांडणं केली. हे गाडी नेली नाही, आज पैसे देतोय का ना काय ना बाबा, ते दिलं तर बरं होईल. बघू आता गेलाय तर आता घाई झाले पार दिसाना. एवढा आता पाऊस पडलाय, राहिले ना की एवढ्या मिरच्या अजून कमी झालाय माल, पार पूर्ण माल कमी झालाय मिरच्या. मिरची गावतात पूर्ण माल झालाय, कमी झालाय. आता पाऊस पडलाय म्हणलं, आता काय पडलाय पाऊस, पण आता बघा पेरायचं ह्याचं चांगलं. आता ह्याला भुईमुग करायचं आता आहे की मिरची आहे याला काय नाही, अजून ह्याला औषध मारायला लागेल चांगलं. हे अजून फुल लागलं या माल, अजून होईल चांगलं हिरवेत, अजून काय एवढं हे झालेलं नाही. अजून माल लागल, चांगलं औषध आणा. काढून टाकायची नाही, काढून नाही टाकायच्या. पाऊस चांगला झालेला आहे. काय बिमुग पडेल के करू मस्त पैकी भुईमुग करायचा, पण तुम्ही चांगलं औषध आणा एक. हा, ह्याला चांगलं औषध मारलं ना येईल का उपचारी? उपजार येईल. बरं बरं, मग काय करू, याला एक औषध आणतो मस्त पैकी. हा हा, आता मिरच्याला पण बाजार आहे, गावतेला मिरची. हो. आणि ते डाळिंबाचं काय झालंय?
हा? तर दिप्याला फोन करून विचारा, हा त्याचं ऐकून टाकताय औषध सगळं कसलं बी काय झाले, डाळिंब पूर्ण वाळली आहे का काय एवढा खर्च करून, मलाच किरकिर करता, तुमचं लक्षच नाही अजिबात. फोन लावतो. दीपक शेठ कुठे आहे? काय आहे? ती बायको बॉम्बलायला लागली, डाळिंबाचं केले सगळं नुकसान. तू घरी येऊन मला भेट पाहिला. ती बायको लागली बॉम्बलायला. बायको बोंबलेली दिसते, काय खर्च केलेला नाही दिसत, ठीक आहे, कष्ट ठीक आहे. केलेलं. ठीक आहे, येतोय तो. त्याला आणतो औषध मी. रोज येतो औषध. बायको बॉम्बाला ती सांगताय त्याला वाळलं एवढं काय ती दिसा ना काय तुम्हाला, त्याच्या नादी लागताय. अगं त्याला ह्या मिरच्याला जे चांगलं औषध आणा, ह्याचं तरी पैसे होते ना. डाळिंबाचा बाग आहे म्हणून त्याला मी विचारलं. हा, जावा करा तुमच्याच मनाने, तुम्हाला कसं वाटतंय तसं. जाऊ दे मरुदी, चल बस झालं. लय भूक लागली आता, मस्तपैकी अंड्याची पोळी बिळी करून दे. मग थोड्या मिरच्या तू नाही बस झालं, चल. चांगल्या हिरव्या मिरचीचा खरडा टाकून तुम्हाला आमलेट करते की. काढा नको, मिरची टाकायची पावडर. हे आपली हिरवी मिरची नको लय टाकू. भारी आमलेट नको होतं, नको, थांबा, चल थोड्या चल बस चल चल. काय दीपकराव, काय नाही भाऊ, आलोय तिच्याकडे. व्हायचं आज टेन्शन मध्ये दिसतं रे. लय टेन्शन मध्ये. त्याला दुरंगे काकांनी त्या काकाने माझं लय डोकं खाल्लंय, मला लय बोललंय ती फोन करून. काय झालं? काय त्याच्या डाळिंबाची कळी गळली का काय झाली, तिला काय का नाही काय माझं. आणि दीपकराव प्रत्येक औषध मारायला लावतोय पण काय आणि तो असली कसली माहिती देतोय मग औषध मारायची? अरे मी देतोय त्याला, पण ती नीट काय मारा म्हणजे ऐका नाही माझं, नीट मारा नाही औषध. तुझी लोक पपई जोरात आहे. भारी हो काम. अरे मग तुम्ही कुठल्या जमान्यात जगतायला का? ही मोबाईल असून काय उपयोग आहे? का मोबाईल मध्ये काय अरे त्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वर जा की भारत ऍग्री ऍप डाउनलोड कर. बरोबर ते दाव मला. अरे प्ले स्टोर आहे, यात प्ले स्टोर वर जायचं, भारत ऍग्री ऍप म्हणून इन्स्टॉल करायचं. मग त्यात आपला तालुका, जिल्हा, गाव, मोबाईल नंबर टाकायचा, मग ती ऍप होतं इन्स्टॉल. मग ती माहिती द्यायची आपल्या पिकाचं, प्रत्येक पिकाचं येतं. प्रत्येक पिकाची माहिती आहे. औषध पण येत न घ्या येते तिथे ऑनलाईन. औषधं घ्या येते ते सगळं येतं घ्यायला, आणि माहिती पण भेटते. सगळी माहिती मिळते ह्यातनं. त्याच्या तुझ्या पिकावर कुठला रोग पडलाय तो फोटो काढून जरी पाठवला ना तरी ती औषधं कुठली काय ती सांगणार. त्याच्यामुळे तुझी पपई लय जोरात आहे. काय कोणाला माहिती विचारायची गरज नाही, काय नाही. भारत ऍग्री आपलं भारी जोरात चाललंय का, सगळे शेतकरी हीच वापरते ती आता. काय नाव म्हणला? भारत ऍग्री. भारत ऍग्री ऍप. हो, त्या काकाला हीच ऍप घ्यायला होतो आता सगळे आपण पण डाउनलोड करू आणि मित्रांना पण डाउनलोड करायला लावू. मी केलं बाबा. डिस्क्रिप्शन मध्ये ह्या ऍपची लिंक दिलेली, भारत ऍग्री ऍप. मी पण डाउनलोड केलंय, तुम्ही पण करा. 100% करून बघा, त्याच्यात भरपूर माहिती तुम्हाला, जी पिकांना काय लागतंय काय नाही ती समजा ती शिकवतं. या औषधं बी तिथं ऑनलाईन आहे, ती कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्याचं एक भारत ऍग्री ऍप आहे. तर तुम्ही ती नक्की 100% डाउनलोड करा. आता मला अजून एक पंप मारायचा आहे, तर तुम्ही ती ऍप ही करा, माहिती घेत बसा त्यात, मग मी तुम्हाला अजून माहिती देतो. लय भारी माहिती मिळाली तुझ्या पैसे आल्यामुळे. लय भारी ऍप आहे का ती. का थांबा, एवढं मारून दे 1 मिनिट. कुठं खालीवर झाले? गिराईक बोंबलं की हे मी नाही केलंय धन्य. अरे काय गिराईक काम तर दिन का असेल. तोच धरलं होतं. मला सांगितलं नव्हतं वाकड झाले म्हणून. काय वाकडं झाले? तुम्ही तोडून करा नीट. नाही काय अडचण येते, बुजून जाणार आहे प्लास्टर मध्ये. बुजून पण ती बघणार की गिराईक. त्यांना काय दिसतं आता, तुम्हाला काय राव एवढं कळत नाही का? अक्कल बंद पडली गड्या, देवा कसं व्हायचं. तुम्ही मला उरक पाठ करून आपल्याला जायचं. पण हे सरळ कसलं पैसे टाका. सकाळी आपला विषय येता. आज सोमवार आहे, फोन करू काय त्याला? करा की. तुम्ही कुठे जाणार आहे? साईडवर आता साईडवर जाणार आहे का? बरं, धान्य आणि मी ना घ्या उरकून पुढं. थांबू. बरं चालतंय, घेतो आम्ही, हे उरकून घेतो सगळं, नाही काय अडचण. फोन लावू काय? लावा की फोन. काय म्हणते बघा. कशी काय ते पैसे नाही वे, ते बोटीतला आज देतो म्हणलेलं सोमवार. दाजीला सांगू नका बरं का, दाजीला नाही तर माझ्या ओळखतं. त्याला सांगा नाही हीच सांगायचं. नाही मी बोलतोय. तो दाजी पैसे लावायला करायचा प्रयत्न करतो बरं का धान्य. लावतो. नाही लावत मी, जातच नाही दाजी पैसे. तो त्या दिवशी मला एक कळलंय की मी वर्कशॉपवर नव्हतो, मी मटेरियल नाही दुकानात गेलतो रॉडन ही, त्याच दाजी इथं आलतं. तेच तू काय म्हणलं दाजीला काय की गोट्या मी गेलतो कधी अर्धा पाऊण तास झाला असेल.
दाजी आला तर दुपारी तो काय म्हणला सकाळ धरणं गेलाय. तसं म्हणलं नव्हतं दाजीला. दाजी मला म्हणलं सकाळ धरणं मी नाही, तुझं काम होते ना मला खवायला माहिती का तुला. नाही म्हणलं नाही म्हणलं भाऊ. कशाला म्हणतोय मी? दाजी काहीतरी आपलं आहे का नाही काहीतरी सांगते चालेल तुझं पैसे घ्यायचे ना माघारी. घ्यायचं. हा, मग थांब. हॅलो, हा नमस्कार शिंदे, बोला की. काय बाबा तुमचा सारखा ताप आहे बाबा, सकाळीच फोन झालाय आपला तरी. हा बोला की. हो बारामतीतच आहे. अहो पैशाचं नाही की ऍडजस्ट होत. बरं कुठं आहे तुम्ही? मी आहे इथं मेडिकल कॉलेजच्या चौकात आहे. या मग इथं. पैशाचं नाही होणार ऍडजस्ट, पण या चर्चा करतो काहीतरी थोडंफार. पैशापेक्षा कामाचंच करतो. या मेडिकल कॉलेज पाशी मी चौकात त्या. बरोबर नाही तिथंच थांबा तुम्ही, आम्ही आलो तिथं. किती वेळ लागल? नाही प्रॉब्लेम काय सांगू नका, आम्ही येतो तिथं. किती वेळ लागेल? येतोय आम्ही, तुम्ही तिथं या. नाही आम्ही आलो. एक काम कर, कट केलाय तिथे गेलो फोन लावा. काय म्हणते? ती म्हणतोय पैशाची ऍडजस्टमेंट झालं नाही, पण बघू करू काहीतरी. माणूस बामटे दिसतोय. काय नाही काही खरं नाही बाबा. एक काम करायचं, जाऊन तरी येतं का? जाऊन घेऊ. चल जा. दाजी आले. बाकीची आता येते तिची. दाजी कशाच येते तुला काय माहिती? तुम्ही बी चालला होईल लगेच. मी तू साईड वरून या लवकर जाऊन तुमचं मिठून. बरं चालतंय. या लवकर पण हो. काम हे राहील तुझं जायगा. नाही हाय आम्ही लगेच आलो. ही बसून का पाहणार? नाही लगेच येऊ की. हा तुम्ही नाही बदल की कपडे. मी असंच येतो भाऊ. असंच येतो का? तुम्ही घालायची. बरं चालेल आहे तिथं जाऊन त्याला बरं शर्ट बदलतोय. नुसते शर्ट. भाऊ काय करू माहितीये का? पटकन जाऊन दाजी येते आणि त्याला काही भांडणं बिंडणं झाल्यावर काय करायचं? भांडणं कशासाठी करायची? हा आता भाऊ पैशाचं काही काय भांडणं बिडण्याचं काही भानगडीत पडायचं नाही आपल्याला. फक्त त्याला गोड बोलून आता कस तरी पैसे काढून घ्यायचे ते. तुला हाणायला घेऊ का? तुला लय पुढचं बोलतोय बरं का दोन. मला हे तुझं पटत नाही. भाऊ ती उग दररोज नाद लावायला लागले, एकदाच काय आर नाही तर पार. बरं काय करणार मग? ना बरं भांडणं करून मिळतील का पैसे? मिळतील का? दररोजच नाद लागतोय आपल्याला. अजून उद्या बरं चल घेऊ का मग? कसं काय घेतो? पाईप घेऊ. याडबीड लागलं काय तुला? राहून दे, ठेव खाली. नमस्कार. काय म्हणताय? लय सारखंच फोन करताय, काय वानकडे? काय आता मग पैसे लागायचे तिथं. पैसे तुम्हाला पैशाचं काय तुम्हाला लावतो म्हणलं तर तुम्हाला दमच निघाला म्हणलं का? एक आमचं नाही आता जायचं कुठे? कॅन्सलच झालं. कोण म्हणलं कॅन्सल झाले? कशाने कॅन्सल झाले? कशावर कॅन्सल झालं? आता कॅन्सल झालंय, ठरलंय राव सगळं. अहो ठरलंय सगळं, तुम्हाला दमच निघाना. लोक पाठवलेत आमची तर. 3 वर्ष राव कुठं असतं का? 3 वर्ष कुठे तवा? अहो ती एक बॅच गेली. एका वेळेस एवढी लोक कामाला जातात का? तुम्हीच सांगा मला. एका वेळेस एवढी लोक जातात का? आपण 3 वर्ष तुम्ही राव कामाला लावताय पैसे घेऊन, असं कुठं असतं का राव? पैसे बी देतो म्हणतोय तुम्हाला, तर तुम्हाला पैशाला दम नाही. ऐका तुम्ही काय म्हणलं होतं? सोमवार घेतो हे माझ्या मागलं, हे 2000 रुपये राहिले. त्याचं 2000 रुपये का? असं तुमचं जर इतकं पैसे घेतले तर 2000साठी ती गडी ऐका ना म्हटल्यावर. ते तुमचं जोडीदार कुठे गेले? ती दुबईला गेले, ते 2-4 पोरं घेऊन. नाही आजच्या आज पैसे द्या. आज नाही राव होणार पैसे. आज पैसे नाही होत. द्यावं लागतं. नाही पैशाचं नाही होत. आणि मी तुम्हाला पैशासाठी बोलावलंच नाही. मी तुम्हाला सांगितलं का 1 महिन्याच्यात लावतो म्हणून. लावायचं नाही आता, कॅन्सल झाले. नाही तुम्ही पैसे द्या. पैसे नाहीत आता आपल्याकडे. पैसे नाही. तुम्हाला काय मला काय करायचं ते करा. हाणायचं असलं हाना, पैसे नाही देऊ शकत नाही. मी पुढे दिलेत पैसे, मी कुठे देऊ पैसे? मी कुठे? आम्ही काय हाणायला आलोय? हाणायचं असलं तरी हाना. आता दोघं आलाय म्हणलं, एवढं बाया मागं सारून. नाही आम्ही काय तुम्हाला हाणायला आलोय? हाणायचं असलं तरी हाना. मी पैसे पुढे दिलेत, मी कुठे देणार आहे पैसे? तुम्ही सांगा की मला. अहो पण तुम्ही किती दिवस झाला आम्हाला? तुझं तर बायाला का 2000 रुपये? तू तर का ह्या माणसाने मला हाणाय पाहिजे.
अहो कष्टात पैसे दे, 2000 म्हणजे काय? तो कष्टाचं तुझं असेल बरं का, पण असं नाही केलं पाहिजे. नाही नाही तुम्ही आजच्या आज नाही पैसे नाही द्या. पैसे द्या आम्हाला, मला काय सांग नाही पैसे नाही देऊ शकत. म्हणजे पैसे आडवं बोलायचं कसं? आडवं कशाचं बोलायचं? हा? आडवं काय बोललो तुला काय मी व्यवहारात नाही बोललो, आडवं काय बोललो सांग. मग तुम्ही म्हणताय काय करायचं ते करा, आम्ही काय तुम्हाला ए, गुंड हो वाटलोय? तुझा आणि माझा व्यवहार आहे का? मी तुझ्याकडून पैसे घेतलेत का? शांत नाही, राहा. नाही, पैसे घेतलेत माझे पैसे आडवा होते, आडवत बोलते ते. आडवं बोलते ते आता दिसतंय, पण आता करणार काय? अरे मग त्यांनी व्यवस्थित बोलले तर आपण का बस अरे व्यवस्थित मी तुला काय आहे काय व्यवस्थित आडवं काय बोललो आकडे काय बोललो तेवढं सांग. डायरेक्टच म्हणते हा ना, हे असली भाषा असते. पैसे घेऊन द्या राव, ऐका हो का? तुम्ही. तुमचा आणि माझा पण व्यवहार नाही, माझा आणि संदीपचा व्यवहार आहे, संदीप पण मी घेईल आपण बघून. पैसे मी दिले तुम्ही अहो तुम्ही माझ्या हातात पैसे, तुम्ही कोणाच्या हातात दिले त्याला मागं पैसे? तुमचा आणि माझा व्यवहार आहे का? घेताना राव किती गोड गोड बोलत होता राव, चर्चा किती यायचा आणि काय राव नाटकं. अहो पण तुम्हाला मी लावतो म्हणलंय का? आम्हाला लावतो म्हणलंय तुम्हाला जर यायचं का 12 मध्ये? हो का इथं वर ऑफिस, त्या ऑफिसला दाखवू का सगळी कागदपत्र सगळं? अरे पैसे घेताना म्हणले गोड बोलली बा. तूच सांग. अरे ह्यांना काय सांगितलेलं कळतंय का? ए यार तुला काय रे सारखं तुझं माझं आणि त्यांचं बघून घे, तुझा तू बघून तिकडं. अहो 2000 गेले पण बारामतीत फिरू दे. ए तसली धमकी बिमकी देऊ नको मला. ए तसली धमकी बिमकी देते रे. तुला बघायचं का? यांना सांगितलं. तुला बघायचं का? 2 मिनिट ऐका ऐका. बघायचं का तुला? 2 मिनिट थांब रे तू. अरे मग नीट बोलायला. 2 मिनिट नीट बोलाय काय? ए, थांबा, 2 मिनिट मी त्याला समजून 2 मिनिट शांत बस. लगा असल्या किती मला किती लोक आतापर्यंत लावले, पण पहिलाच माणूस तो आता भेटलाय. तुझं 2च हजार येतो. माझं किती पैसे? 40,000 रुपये. दत्ताचे वेगळे पैसे गुंतले तिथं. लय भांडणाचं काय कुठं नाही. हो ऐका ऐका. हा राव की ही दोघ जण हाना आलेत मला. हा. ऐका, हाणायचा विषय नाही. मी काय म्हणतोय तुम्हाला, ऐका, तुम्ही माझं पैसे द्या नाही तर देऊ नका, पण भांडणाचं काय पाय? पैसे मिळणार नाही, तुमचं काम होऊन जाईल आणि तुला तर मिळणारच नाही. तुला सांगतोय, वॉर्निंग देतोय मी. पैसे जाऊ दे पण मी बिन असली लय धमकी देऊन गेली मला. तुला त्यांनी नाही दिलं तर मी देतो, पण भांडणं काय नको. मी दिलं माझी भाषण. अरे मग नीट बोलायला सांग की त्यांना. नाही ते काय म्हणलं होतं, बरं असू दे. तुझा आणि माझा एकतरी व्यवहारच नाही, तुझा बोलायचा समजच नाही मध्ये. कधी देणार तुम्ही पैसे? पैसे नाही देऊ शकत मी, तुमचं काम करणार. आणि ह्याचा आणि माझा व्यवहारच नाही, तुझा आणि माझा संमतच नाही. आता तू दे, तू म्हणल्यावर विषय संपला. बघू ह्यांचं काय करायचं. बरं असू दे, अहो, जावा तुम्ही कुठले घेतले? नाही माझा ही बॉडीगार्ड येईन. बरं चल जाऊन दे, जाऊ ऑफिसला. चल चल. ऐका तू पैसे राव साहेब द्या राव. ऐका बघू राव पैसे भांडणाचा नाही विषय. करू राव तुम्हाला वेळच नाही, दमच नाही का ना म्हटल्यावर काय असं आता. नसतं बरं का. कसं आहे, तुमच्या अगोदर वेटिंगला पोर होते, तुम्हाला आधी सांगितले पैसे घेताना पण. आणि पैसे पाहिजे असले तर तुम्हाला महिन्याच्या आत पैसे बी मिळतील. तुम्हाला पैसे पाहिजे तर सगळे पैसे मिळणार नाहीत, आता सांगतोय मी. सगळं पैसे मिळणार नाही, आता सांगतोय मी. जरा भाषा बांधा. ओय, तू निघ. काय लका धान्य लय तू लका बोलतोय बरं का. तू लय म्हणजे आले होय तुम्ही कवा आला? आम्हाला जरा वेळ. अहो हे भांडत बसलंय, काय सांगायचं तुम्हाला. त्याच्या नादी लागला तुम्ही पण. त्याच्या नादी लागायचा विषय नाही. ह्यांनी दिल्यात पाहिलं तर 2,000 आणि त्याच्याबरोबर भांडत बसलंय तिथं. त्यांनी पोरं बोलावली होती हाणायला, तुम्हाला नाही माहिती. ह्याला सुजावलाच असता. ए माझा आता पैसे तिथे दे, तू म्हणलाय ना, तू माझे पैसे दे. ऐक, पैसे मी कसं देणार? मग तू कशाला तिथं म्हणला? अरे तिथं म्हणलो म्हणजे तू येतच नव्हतं, तिथंच बसलाय ठेवा मांडून. नाही आता मला 2000 रुपये दे, मला काय कामाची गरज नाही, मी चालतो. मला पैसे नाही दाजी बोंबलून परत मला पैसे नाही पाहिजे. नाही, हो का, हे शिकवलं ना अशीच करते, अशीच असते अशीच करते ते. आज आपण किती दिवस झालं काम करतोय. हा? ए मला काय माहित नाही, मला 2000 रुपये माझं 2 लाखासारखं आहे, तर मला आताच्या आता पैसे पाहिजे. मी 40,000 रुपये त्याला म्हणलं, बाबा माझं दे नाही तर देऊ नको. आमच्या मावस भावाचं बोललं 15,000 रुपये. 2000 द्यायचं सोडून काय 2,000 रुपयासाठी तेच बरं भांडत बसलाय. नोक सगळी चुकी तुझी. तो मला विचारलं होतं, मी फक्त म्हणलो याला वाचवला. याला मी काय म्हणलं माहिती का, चल तिथनं 2,000 काय केलं का? अहो त्याच बरं भांडत बसलंय. माझं 2,000 रुपये द्या, ह्याचं द्यायचं. मला आता काय सांगू नको, तू देतो म्हणला तिथं, मला पैसे दे. बाकी मी काय देता नसतो तुला. काय करायचंय ती कर. मी चाललो मग घरी, आणि माझं पैसे दे. गेला मग काय झालं? घरच्यांना घेऊन येतो, घरच्यांना घेऊन येतो संध्याकाळी. अरे की करा तुमचे तुम्ही दोघं करा, मला काय सांगू नका. अरे ते बाकीचे मी तिकडे साईडवर गेलेत लका त्याने. नको लका येड्यागत करू. प्रत्येक वेळेस नाटक बघतो, तुम्ही द्यायला लावलं पैसे.
अरे मी द्यायला लावलं नाहीत, मला विचारलं होतं का तो पैसे देतात त्याला. मग तुम्ही कशाला मला सांगायचं ती? अरे मी म्हणलो फक्त की मी देतो बाबा, त्यांनी नाही दिलं तर. मग करा काम आता, मी जातो. आणि 2000 आला का तू लका धान्याला का चुकतोय बरं का तू. चुकू द्या, आम्हाला शिकवणार लय आहे. बरं तुझ्या पद्धतीने बघ जा. ऐका जाऊन दे. तुम्हाला नाही माहिती तिथं काय विषय झाला तुम्हाला सांगतो. ते आता लय तुम्हाला बरं परत सांगेन मी काय विषय झाला ते. असं जाऊ दे, गेला तर गेला. मग असा राहिलेला तुम्ही राहिलेला सांगा. हो का, ह्यात माझी काही चुकी नाही. गेला तर गेला, मी आता आणलाय शेवटी कामावर आणि गेला तर गेला. काय करायचं आपल्याला? चल आपलं काम उद्या बघू. हा काय बाबा अवघड झालंय आता. जाऊन तर राग आला तर दाजीला राग येईल, मी तरी काय करू. झाली काय आता काय गाड्या बक्की गेल्यापासून कर्म नाही, लक्ष लागा ना कशावर. काय करायचं, त्याचा फोन पण आहे ना, किती फोन झालं वास बघितलं, चेक केलं, कसं काय चेक पण करा ना. डीपी माझा ठेवला तर तिला कळा ना काय करू. आकालाच फोन करतो, काय चाललंय बघतो, त्याशिवाय काय होणार नाही. काय म्हणते काय नाही ते तरी कळलं. हॅलो, काय रे? काय काय चाललंय आका? होय, झालं का जेवण हे तुझं? आज बरं ध्यान झालं तुला आकाचं. काय बरं आहे का? दुकानावर नाही गेली आज? होय, घरीच आहे. काय नाही केलं तर असं तुझ्याकडे काम होतं. काय तुझ्या सांग की रवीला असं मोठ्या भावाला सांग की गोट्याला काहीतरी भांडणं करतोय तो. तिने भांडणं केली माझ्या बरोबर. भांडणं खेळताय तुम्ही का? तुम्ही मोठं झालाय आता दोघ जण. कशामुळे झाली? कशामुळे झाली होय? काय नाही अगं, मी घरात झोपलेलो, कुठनं आला काय झालं त्याचं कामाचं काय झालं असेल ते मला माहिती नाही. पण मी घरात झोपलेलो ना, आला की म्हणला भाडकाव संध्या कुत्र्या म्हणला झोपलाय व घरात. आणि मी झोपलेलो येऊन पाठीमागणं असं म्हणजे पाठीने हाणलं मला. म्हणला उठ भाडकाव, म्हणला कामधंदा करत नाही काय नाही, नुसता झोपलाय. आणि बघ की मला शिव्या दिल्या. मग मी बाहेर आलो की मला गुचरू काय धरतोय, कानपाडीत काय देतोय, लय शिव्या गाई केली तिने मला. कधी कळतं दोघाला बी, दोघं मोठं झालाय तुम्ही आता. त्याला कळत नाही मग तुला कळत नाही का? मग आता एवढं मोठं झालं तरी भांडताय. ते पोरीला काय वाटन? ते जास्त भांडलं का? वा, लय मिळवली तुम्ही. बरं मी सांगते त्याला. होय, लय शहाणा झालाय तो बी. बरं असू दे, नको काळजी करू तू, मी बघते. काय यार, माझं तर डोकंच चाला ना खरं तुला सांगते. कुणाला बोलायचं, त्याला बोलायचं का तुला बोलायचं? दोघं तुम्ही शहाण आहे. आता तुझं सुद्धा लग्न करायसारखं झालंय का तू आता? काय तू तरी बारकाय का? बरं त्याने तुला घस आणलं, मग तू कशाला त्याच्यावर हात उघडायचा? मोठा भाऊ आहे ना आपला, असं करतात का? काय म्हणतोय ऐकून घ्यायचं तो. त्याच्या बी डोक्याला टेन्शन असतं, तुझ्या बी असतं, मला कळतंय की. यार ह्यात काय मायाचं आलं? दोघं सारखंच आहे मायासाठी. मी करते त्याला फोन, नको काळजी करू तू. हो चालतंय, ठेव. अवघड आहे ह्यांचं. घरी जातच नाही, तू झोप काय आलाय.
पिऊन झाला असेल ते स्प्राईट त्यातलं परत पाणी भरलं त्याला का लईच बहीण भावाच्या मस्त गप्पा चालल्या त्या साध्याच्याच वाईट विचारपूस करतोय झालंय बारामतीला ऍडमिशन घेतलंय ते विचारपूस नमुने आणि मी आता म्हणलं कॉलेजलाच गेल्यात ह्या नाही अजून चालू व्हायचंय म्हणते कधी चालू व्हायचंय सोमवारी चालू व्हायचं होय जायची कशी आता तू बारामतीत घेतली ऍडमिशन म्हणजे आता जायचं तसंच आणि काय तसंच म्हणून कसं जाणार तू कॉलेजच्या टायमिंगला पोहोचायला पाहिजे की तू स्कूटी घेऊन दे की मला मग स्कूटी घेऊन पास काढून दे तू एसटी जा पासने जा तुला म्हणत होतो इथं जवळचं कॉलेजला घेत तर बारामतीला घेतली जायची तू सोय होत नाही मला VP कॉलेजच लय आवडतं माहिती का आवडतं पण जायची सोय व्हायला पाहिजे ना तिथं माझ्या सगळ्या मैत्रिणी गेल्यात आणि लय मोठं कॉलेज आहे मला तिथंच जायचं होतं मी तिथं ऍडमिशन घेतली मग जायचं म्हणलं आता कसं नियोजन होणार काय करा भाऊजी द्या आपला बसचा पास काढून जाऊन द्या जात्याल तर आता मी तर तसंच करणार आहे नाही मला स्कूटी पाहिजे मला स्कूटीने जायचं तुला स्कूटी दिली की ती बी म्हणाल मला बी पाहिजे त्यांना कुठं लागतंय जायला मला जसं कॉलेजला जायचं तुमचं असतं बरोबर त्यांना कुठं लागतंय मला कुठं लागतंय एखादी गोष्ट लागत नसली तर तुम्ही म्हणता तिला घेतली म्हणून मला पाहिजे पडून कराय ना तसं नाही माझ्या जीवन नका ना त्रास देऊ आता ह्यांना द्या एसटीचा पास काढून तर जात्याल्या तसंच करणार आहे मी पासच काढून घेणार आहे तसलं मला काय सांगायचं नाही. मी एसटी नाही जाणार मला स्कूटीच घेऊन द्यायची काय हो काम होतं? अगं तुझं काम आवडले का आवरले की. मग चल की आमच्या घरी दादा काय करताय तुम्ही काय बसले झोप झाली काय आता माझं कॉलेज सुरू व्हायला लागलं की VP कॉलेजला ऍडमिशन घेतलंय मी लय लांब आहे अहो आता कसं काय करायचं आता घेतलंय त्याला आता एसटीने जावं लागेल मला आता काय करायचं एसटी पण मला एसटीने नाही जायचं दादा मग आता काय करायचं कसं जायचं मला स्कूटी घ्या की आता कशाने स्कूटी घ्यायची ना ही एवढा डोंबाळा झालाय घराचा यायला लग्न आता लगेच कशाने पैसे आणायचं कुठनं मी बापूला म्हणलं मला गाडी घेऊन दे म्हणून तर ती म्हणलं की दादांना बोलून बघ दादा घेते म्हणून घेऊ पण आता मका काय वाईस गेल्यावर आता टाकली म्हणजे गेल्यावर बघू मग तुम्ही करायचं तवर म्हण की तवर आपलं मकाच्या ह्याच्यावर आणू बापू तर म्हणतोय की एसटीने जाऊन येऊन कर तुला पास काढून देतो आता काय मग आता लगेच ती तरी कशाने करायचं आणू मका ही वाईस गेल्यावर घ्यायला होती तुला गाडी 15 दिवसातच म्हणलं तरी घ्यायला होती महिना भरायच्या अगोदरच पण आता काम करायचं शेण गाया बिया धुयाच्या शेण बिन उचलायचं मी लावती दादांना गाडी घ्यायला दादा पण नाही म्हणणार नाही पण आता तीच तंग झालं ते त्याच्यामुळे नाही म्हणतात आता त्यांना पण लय माय सुनाची माय लेकीची माय चालतंय की पटापटा सुमती काम करायची बरं का दादा हा करा बघू 15 दिवसात द्यायची गाडी घेऊन लेकराला गाडी नको काही करायचं पण पुरीला गाडी द्यायची त्याला पण म्हणते हो चल पटापट काम करायची पटापटा मी गुरांचं शेण काढलं की मला शेणार ना शेणी काढू लागायचं गायला दूध लागायच्या म्हणजे मग देते ते कुठे द्यायला काय करतोय बापू तर मी आहे की कुठे गेलेत रेश्मा वहिनी ओ वहिनी का काय नाही आली होती तुमच्याकडं होय या बसा हाय की या मी म्हटलं येताय का नाही बोलावले म्हणल्यावर आली की आई दादा गेल्यात जरा बाहेर रानात गेली आणि वहिनी पण गेली या बापून वहिनी गेल्या जरा भवानी नगरला बाहेर. म्हणलं चला तुम्ही काय करताय बघा. काय नाही ते घर राहिलं होतं झाडायचं ती म्हणलं चला तेवढं घर तरी धाडून काढावा. मला बी काय कर्म नाही म्हणलं चला तुमच्याकडेच येऊन बसती जरावे. कमन कर्म नाही आता कॉलेज भरायचं असेल कॉलेज मग भरायचंय हो पण घरी बी कोण नाही. आता ही 2 जोड तर गेली आहे तिकडे बाहेर आणि आई दादा तर काय गेल्यात रानात. होय मग काय आता लवकर येत नाहीत मधुराम. आता काय बाहेर गेल्या तर म्हणल्यावर शॉपिंगला खाणार पिणार तिकडच हॉटेलमध्ये जाणार पिक्चरला जाणार आणि मग घरी येणार. पिक्चर ही इतक्या वेळ थांबते ते माहिती त्याला तेवढंच लागतंय माहितीये का. गेला आता बायकोला घेऊन. बहिणीला म्हणलं तर की अजिबात काय नाही बघा. चल म्हणत होती चांगल्यावानी कोणतं काम सांगितलं की नाही आणि बायकोने म्हणून तर लगेच पळतय तिला घेऊन. अहो ती बायको आहे तुम्ही बहीण आहे म्हणून काय बहिणीला लगेच विसरून जावा की काय लग्न झालं. तसं नसतं पण ऐकावं लागतं.
पण एवढं आता बायको म्हणली भवानी नगरला जायचंय शॉपिंगला की लगेच उठला माझ्या जवळ आणि गेला की बायकोला लगेच. संध्या आता संध्याकाळी उशिरा येत असतात ती, शॉपिंग करणार, फिरायला जाणार. हाय की तुम्ही स्वयंपाक करायला? मी करेलच की, पण कधीतरी बहिणीला पण यावं की बाहेर. आम्हाला कोण न्यायचं? नेत्याला येरवाडी नेत्याला आम्ही हाय तवर नेलं म्हणजे झालं. फोन आणलाय तुम्ही? हा आहे की माझ्याकडे फोन. देव का काय नाही, मी त्यांना फोन लावते. असं आज काय वडापावच खाऊ वाटलाय त्यामुळे त्यांना वडापाव आणायला सांगते. सांगा आणायला आण. केव्हा येते? तुम्हाला खायचंय का? दिला तर खायचा. थांबा मागवा की. फोनच उचला नाहीत किंवा पुन्हा लावून बघा की लागेल. बहुतेक कामात असल्यानं मशीन चालू असल्यानं ऐकू येत आहो फोन. परत एकदा लावते. लावून तर बघा. नाही उचला ना तर काय ग बाया, काय खरं नाही. आज काय वडापाव मिळत नाही मग तुम्हाला? उचला ना, जाऊन दे आता. चला टीव्हीला विचार मला, टीव्ही तरी बघू. काहीच कारण नाही. आता वडापाव खायचा होता तर टीव्ही राहिला. जाऊन द्या, धरा फोन तुमचा. चला. कधी मारला रिचार्ज? मारलाय त्यांनी. हो तुम्हाला तर काही झोप लागली का काय? कपडे काढणार तू काय नाही, तसं जेवून झोपलाय वेळ जेवून. तसं जेवून झोपलाय वेळ, कपडे नाहीत काढले काय नाही. कपडे काढेल की काय एवढी माहिती देते. बस ये. झाली का तुझ्या आता सगळी काम? हा मी भांडी बिंडी घासून आली सगळी. घासली कशी? ठेव करके ठेव, मांजर पाडेल नाही पाडली. झोप लागली काम काम होय मग आता काम गेल्यानंतर कामच करावं लागणार ना. काम गेल्या कामच करावं लागणार ना. काम तर करावंच लागलं. हो 10 वाजले तर उशीर झाला. मग काय बापू आई जेवली का? हो सगळी झोपली कवाच. त्या बापू हे. आणि तू काय करत होती मग? मला ती भांडी घासायची होती म्हणून मी भांडी घासून आली. झाले आता. किती वेळा तुला सांगितलं भांडी ही सकाळचं घासत जा. सकाळचं नाही उरकत का? उरकतं का सकाळचा डबा घेऊन करायचं म्हणलं भांडी घासायची. फोन आला इतके हुशार कोणाचा आलाय? काकींचा. कधी का मग फोन केला? आणि 10 वाजता. हॅलो दादा कुठे आहे रे? घरी आलाय वय. काय होतंय नक्की तुला? माझी नाही होतंय काय तुला? तू त्या पोराबरोबर भांडणं का खेळतोय? कोणी सांगितलं म्हणजे? अरे पण कळतं तुला गोटम, तू मोठा झालाय आता. तुम्ही मोठं झालाय असं भांडणं खेळायची का एकामेकाला सांभाळून घ्यायचं? हा बारीक आहे का तुम्ही आता भांडणं खेळायला? अरे त्याला नाही कळत, महागारी बोलतो. किती केलं तरी काय, ते किती काय केलं तर तू लहानच येणार आपल्यापेक्षा. आणि काय झालं त्यांनी सांगितलं म्हणून मला सांगायला नाही पाहिजेत का? मला कळायला नाही का पाहिजेत? मग काय करायचं? काय बी कुटाणा करतोय. तुला वाटतं का काय कुटाणा केलाय तू? ते धनेचं काय कुटाणा केलाय मला दाजींनी सगळं सांगितलंय. तावतोय कशाला तू? मी तुला माझं काय, तुला काय हक्क बिक्क आहे का नाही विचारायचा? काळजीनेच विचारते ना मी. तू एक काम कर, मी सांगते ते ऐक. तू उद्याच्याला सकाळचं माझ्याकडे ये. अरे कामा उशिराने जा, तासभर उशीर होऊन दे. असं बी तू किती, तुला लय काम असतं ना. मग तसं इकडे कामच आहे म्हणायचं आणि यायचं. हा एकटाच येतो. उद्या सकाळी ये लवकर. चालतंय. हा ठेव मग. येईल मग मी नक्की येईल. येतो. हा ठेव. आका होती काय म्हणत होते? काय
ते भांडायचं ते काय चाललं होय नेमकं? अरे ती संध्या ती भांडणं झालेली संध्याने काहीतरी एखाद दोन करून सांगितलं असेल तिला वाढवून. आता तुम्ही आलेला 2 तास झालं, कपडे काढले नाही ती काय नाही ती तसंच लोळत आहे. ती कपडे आणलेल्याची काय चव सुद्धा नसते. शांत बस की काय किरकिर तर माणसाला टेन्शन येत तर काय नव्हतं त्रास द्यायचा. कपडे फोन बघू द्या मला थोड्या वेळ फोन मध्ये काहीतरी काय बघते द्या काहीतरी बघते. देख की झोप लागत काहीतरी बघते की आता ती. आणि काय करा बाहेर 2 बल्ब लावले त्यातला 1 बल्ब बंद करून या. गोट्यातला तेवढा चालवला अलीकडचा बंद करा. लय किडे येते सकाळच्या पारी. आता किड आता काय सकाळच्या पारी लय वाळून लागतं झाडायला. खिडकी शेजारचा बंद करतो. कपडे बदलतो.